आजी हे बघा, मी खरं बोलते, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी कोणालाही फसवलं नाहीये. इथे तर मलाच फसवलंय. एजंटनी ठरवून अडकवलंय मला या लग्नात. तोंडाला येईल ते बोलू नकोस. तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. आजपर्यंत तू आमच्याशी खोटं बोलत आलीस, अजूनही तेच करतेस. वहिनी, मला तर वाटतं हा फोन आणि मास्क पण हिचाच असणार. एजंटवरती खोटे आरोप करण्यासाठी हिनेच त्यांच्या कपाटात लपवलं असणार. हो ना, एवढे दिवस एजंटच्या कपाटात काहीच सापडलं नाही. बरोबर आजच, आणि तेही तुलाच सापडले पुरावे. मला तर खात्री आहे की हा सगळा प्लॅन हिचाच असणार आहे. हिनेच केलंय वहिनी. तुम्ही काय बोलताय? हे का करीन मी असं? बरं बरं, मला करायचंच असतं तर लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री मी लपवले असते ना सगळे पुरावे. इतके दिवस कसली वाट बघत होते मी? कारण तुला आमच्या घरात येऊन बघायचं होतं की तू इथे ऍडजस्ट होतीयस का, आम्ही तुला एक्सेप्ट करतोय का हे बघायचं होतं तुला. सगळं आलबेल असतं तर हा असा मास्कचा विषय तू काढलाच नसतास. पण नाही ना झालं तसं. तुझ्या इच्छेनुसार तू घरात तर आलीस, पण आम्ही तुला एक्सेप्ट केलं नाही म्हणून हे सगळं करतेस. मग स्वतःचं पारडं जड करण्यासाठी तू हे काहीतरी कारण शोधलंस. आपण एजंटना फसवलंय, त्याच्यामुळे आयुष्यभर आपल्याला ह्या घरात मान खाली घालूनच वावरावं लागणार आहे हे तुझ्या लक्षात आलं. आणि म्हणून विचारपूर्वक हा डाव तू एजंटवर उलटवायचा प्रयत्न करतेस. मला ना काही कळत नाही तुम्ही काय बोलताय. हे असं का करीन मी काहीतरी? मी काहीही प्लॅन वगैरे केलेलं नाहीये. हो, हे सगळं जर एजंटनी केलं असतं तर मग त्यांनी हे सगळे पुरावे त्यांच्या स्वतःच्या कपाटात कशाला ठेवले असते? त्याच दिवशी नष्ट केले असते ना. आता ते मला कसं माहिती असेल? कदाचित ना त्यांना ब्लॅकमेल करायचं असेल मला नंतर, म्हणून केलं असेल त्यांनी असं. बस, आता आती होताय हा. तू एजंट बद्दल बोलतीयस. एजंट असं काही करणं शक्यच नाहीये. आता अजून एक जरी शब्द तोंडातून काढलाच ना लीला, तर गाठ आमच्याशी लक्षात ठेव. नाही, बरोबर आहे. मी कितीही काही सांगायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा तुम्ही कोणीच विश्वास ठेवणार नाहीयेत माझ्यावर. कारण मुळात तुमची एक टीम आहे आणि तुम्ही सारखं मला एकटं पाडायचा प्रयत्न करता. इतके दिवस ना मी आजी आणि बाबांना शब्द दिला होता आणि त्या शब्दामुळे मी हे लग्न निभावत होते, हा संसार करत होते. पण आता नाही. कारण कसं आहे ना, तेव्हा मला सतत असं वाटत राहायचं की माझी चूक आहे. मला गिल्टी वाटायचं, असं वाटायचं की माझ्या चुकीमुळे हे सगळं लग्न झालंय, मी एजंटला फसवलंय. पण खरं तर एजंटनी मला फसवलंय. पण आता मी न केलेल्या चुकीची शिक्षा मी अजिबात भोगणार नाहीये. मी आता हे मनाविरुद्ध झालेलं लग्न अजिबात निभावणार नाहीये. मी या घरातही एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही. लीला, काय बोलतेस तू हे बाळा? आजी मला माहितीये, पण प्लीज तुम्ही मला समजून घ्या. मला माफ करा, पण हे मनाविरुद्ध झालेलं लग्न मी आता नाही निभावू शकणार. इतके दिवस मला असं वाटत होतं की तुम्ही कडक स्वभावाचे आहात, पण तुमच्यात थोडीशी माणुसकी शिल्लक आहे. पण नाही, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल ना असं मला खरंच कधीच वाटलं नव्हतं. आणि आता म्हणूनच मी तुमच्याशी किंवा तुमच्या घरच्यांशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही. लीला, आजी मला माहितीये माझ्या अशा निर्णयामुळे तुम्हाला खूप त्रास होतो, पण मला नाही थांबता येणार. मला माफ करा. असं करू नको, तुझं काहीतरी गैस. मला जाऊ दे. ऐक ना लीला, लीला ऐक माझं. अभिराम, जा थांबव तिला.
तिचा काहीतरी गैरसमज झालाय बाळा. बायको आहे तुझी ती, बोल तिच्यासोबत. नाही आहे. तुझ्या मूर्ख माणसाची नादी लागून हाती काही येत नाही. असं नसतं अभिराम, या घरची सून आहे ती. बस. अभिराम ऐक तरी. अरे असं जा, तुम्ही समजवा. जा दुर्गा, समजाव. आजी आम सॉरी आजी, ऑलरेडी खूप तमाशा झाला घरात. तुम्ही प्लीज जाऊन झोपा. असं ती राहत, ती आपल्या घरची सून आहे बाळा, असं बोलून किशोर ऐका ना, तुम्ही समजावा ना. प्रमोद, विराज, तुम्ही तरी बोला ना प्लीज, थांबवा ना तिला. नाही आजी, लीलाचंही असं वागणं आम्हालाही पटलेलं नाहीये. ऐक ना तुम्ही. किशोर काय किशोर, लीला असं, अभिराम असं कधी करू शकत. आजी, आजी शांत हो. आजी, अभिराम असं कसं करते. शांत हो. थांब लीला, माझ्या अभिरामला असं एकटं सोडून जाऊ नकोस बाळा. त्याला तुझी गरज आहे. तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. अभिराम असं काही करणं शक्यच नाही. एजे आणि लीला, काय अवस्था झाली आहे तुमची. तुम्ही दोघही माझ्या हातात बांधलेल्या दोऱ्यांना असलेल्या बाहुल्या. मला हवंय तेव्हा मी तुम्हाला खेळवतो. तुमच्या संसाराची दोरी आता माझ्या हातात आहे. नक्की कसले पेपर्स येते? मी तुला पैसे देईन, त्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. म्हणूनच तुझं काम मी परफेक्टली केलेलं आहे. माझ्याशी लग्न कर. अँड द लकी गर्ल इज लीला. तू जर एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन. पार्टनर, हे काय होऊन बसलंय रे सगळं. मी एजेंना लग्नाला नकार दिला म्हणून त्यांनी माझ्यावर सूड उगवलाय, पण खोटारडी मात्र मीच ठरले. मी असे एजेंटचं घर सोडून आले कळल्यावर बाबांना खूप त्रास होईल. पण आता ज्या घरात माझं असं फसवून लग्न झालंय तिथे परत तरी कशी जाऊ मी. हॅलो, काय मिळाला का मास्क आणि फोन? काय? कोण बोलताय तुम्ही? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तुम्हाला हे लवकरात लवकर समजायला हवं की एजे त्याची चूक, त्याचा गुन्हा कधीही मान्य करणार नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? एजे हा अत्यंत पोचलेला गुन्हेगार आहे. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर घातलेला मुखवटा वाटतं तितक्या सोप्या पद्धतीने काढता येणार नाही. एजेनी तुमच्या बरोबर जे काही केलंय ना, अहो ही तर फक्त एक झलक आहे, झलक. एजे कोणत्या थराला जाऊ शकतो हे फक्त अंतराला माहितीये. पण अंतराताई तर गेल्या, मेल्या का मारल्या गेल्या? कोण आहात तुम्ही? कोण बोलताय?
असं? माझ्याशी लग्न करता यावं म्हणून इतक्या खालच्या थराला गेलात? रेवतीला किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तू आता एजे आहे. तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल ना असं मला खरंच कधीच वाटलं नव्हतं. तुझ्या इच्छेखातर मी पुन्हा लग्न करायला तयार झालो. तूच त्या मुलीची निवड केलीस. तिच्या सगळ्या छोट्या मोठ्या चुका सहन करत गेलो आजवर. इतकंच नाही तर तिने फसून माझ्याशी लग्न केलं आणि फक्त आईच्यामुळे मी आजवर शांत बसलो. आज त्या मुलीने माझ्यावर आरोप केले तर मी किडनॅपर आहे असा घाणेरडा आरोप माझ्यावर कोण कसं करू शकतं? आज पहिल्यांदा मला हरल्यासारखं वाटतंय. पण मी हरलो नाहीये. तू मला हरायला भाग पाडलेस. अभिराम, जे काही झालं त्याच्यामुळे तू अस्वस्थ असशील, तुला त्रास होतोय, मला सगळं सगळं कळतंय बाळा. पण निदान तू तरी लीलाला थांबवायला हवं होतंच ना. बस आई, बस. माझी काही चूक नसताना ती मुलगी माझ्यावर वाटेल ते आरोप करत होती आणि तू म्हणतेस की मी तिला थांबवायला होतं? अभिराम, लीला बरोबर आहे असं मी म्हणतच नाहीये. नक्कीच तिचा काहीतरी गैरसमज झालेला आहे बाळा. पण मला असं वाटतंय की तिची काहीतरी बाजू असेल ना, ती आपण ऐकून घ्यायला हवी होती की नको? सांग बघू. आज जेव्हा तिने तुझ्यावर आरोप केले त्यावेळेला तुला ती चुकीची वाटली, पण जेव्हा तू पहिल्याच दिवशी तिच्यावर आरोप केले होतेस तेव्हा ती खरं बोलते याचा तिच्याकडे पुरावा नव्हता म्हणून ती गप्प बसली होती. तुमचं सगळ्यांचे आरोप, सगळ्यांचं म्हणणं ती निमूटपणे ऐकत होती. आज जेव्हा तिला हे तो मास्क आणि तो फोन मिळाला तेव्हा तिला पण राग आला असेलच ना, तिचाही उद्रेक झाला असेल, त्यामुळे त्या मनस्थितीमध्ये ती काहीतरी बोलून गेली असेल. म्हणजे आई, तुला काय म्हणायचं नक्की? तिला जे काय बोलते ते खरं आहे? नाही अभिराम, नाही. ती खरं बोलतेय का खोटं बोलते इथे आपण यावेळी पडण्यापेक्षा तिच्या मनात नेमकं काय चाललंय ते समजून घेणं फार महत्वाचं होतं ना. अजूनही तुझी जशी एक खरी बाजू आहे ना अभिराम, तशी तिची पण एक बाजू आहे. मग ती बाजू आपण ऐकायला हवी की नको? त्याची गरज आहे की नाही मला सांग. नक्की काय केलं एजेंनी अंतराबरोबर आणि कोण होता तो माणूस? आता नेमका फोन पण ऑफ लागतोय. हॅलो हॅलो, तुम्ही काय बोलत होतात? अंतराताईंबद्दल काय सांगत होतात आणि कोणी मारलंय त्यांना? म्हणजे एजेनी त्याच्या पहिल्या बायकोचा खून केलाय, तिला संपवलंय. तिला मारलंय. हे काय बोलताय तुम्ही? हे कसं शक्य आहे? एजेंचं अंतराताईंवर खूप प्रेम आहे. ते तर आजही त्यांच्या आठवणीत जगतायत. एजेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळेत. एका अत्यंत कपटी, नीच आणि खोटारड्या माणसाशी तुझं लग्न झालंय म्हणजे तुझ्या बहिणीला किडनॅप करून तसं घडवण्यात आलंय. काय पुरावा आहे तुमच्याकडे? काय बोलताय तुम्ही? हे बघा, एजेंनी मला फसवून माझ्याशी लग्न केलेलं असलं ना तरी सुद्धा
त्यांचं खूप प्रेम आहे अंतराताईंवर. ते अंतराताईंना मारतील ह्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. तुम्ही काही बोलताय. मूर्ख मुलगी, मी सांगतोय तुझा नवरा खुनी आहे, तरी ज्याच्याशी आपला 36चा आकडा आहे त्याच माणसावर विश्वास ठेवते. नाही आई, आता मी त्या मुलीला समजून घेऊ शकत नाही आणि यावेळेला तू मला फोर्स करू शकत नाही आई. मी त्या खोटाड्या मुलीला या घरात ठेवू शकत नाही. हे बघा, तुम्ही कोण आहात, काय आहात, मला ना तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. प्लीज मला परत परत फोन करू नका. एजेचं घर सोडलं याचा अर्थ असा होत नाही की तू त्याच्या लग्नातून मुक्त झालीस. अजूनही तू एजेची बायको आहेस, म्हणजे एका खोन्याची बायको आहेस. तू जर परत एजेच्या घरी गेलीस तर जसे आज पुरावे सापडले, कदाचित आणखीनही पुरावे सापडू शकतात. आता अंतराच्या आत्म्याला शांती मिळवून देणं हे फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे लीला. मी त्या घरी परत जाणार नाही. मला एजंटचं तोंडही बघायचं नाही. ठीक आहे, आता तू ठरव, तुझा इगो मोठा का एजेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणं हे मोठं. हे बघ लीला, तू आज जर गप्प बसलीस तर कदाचित तुझा शेवट अंतरासारखा होऊ शकतो. तुझाच कशाला, कदाचित तुझ्या घरातल्या कोणाचाही होऊ शकतो. पण मी आता काय करू? घरी जा, पुरावे शोध. पुरावे? लीला, तुझ्यावर झालेला अन्याय, अंतरावर झालेला अन्याय, या सगळ्याला वाचा फोड. एजेने केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळवून दे आणि एजेचा खरा चेहरा, त्याचं खरं रूप सगळ्या जगासमोर आहे. एजेंनी खरंच अंतराताईंचा खून केला असेल का? म्हणजे मी का खुनी माणसाबरोबर राहतीये? नाही, की हा फोनच खोटा असेल? काय खोटंय, काय खरंय, मला शोधायलाच हवं. अशा कुठल्याही निनामी फोन कॉलवर मी विश्वास नाही ठेवू शकत. पण हे जे गुन्हेगार नाही आहेत असं सुद्धा मी नाही म्हणू शकत, कारण त्यांनी माझ्या रेऊला किडनॅप केलं होतं हे तर खरंय. जर हे जे खरंच गुन्हेगार असतील तर त्यांना शिक्षा मिळायलाच हवी आणि त्याकरता मला सगळे पुरावे सुद्धा शोधायला हवे. त्यासाठी मला जहागीरदारांच्या घरी पुन्हा जावं लागेल. त्यांच्या घरी कशी जाऊ मी? त्यांच्याकडे गेले तर ते मला नक्की विचारतील की मी अशी परत कशी आली. काय सांगू मी त्यांना? मला असं काहीतरी कारण शोधायला हवं ज्याने ते माझ्यावर संशय घेणार नाही.